नारळी पौर्णिमा म्हटलं की नारळी भात हा आलाच. पण प्रत्येकाची पद्धत आहे ना, ती वेगळी असते बनवण्याची. आता इथे मी बघा एक भांडं घेतलंय, त्यामध्ये तूप घातलेलं आहे, त्यामध्ये 2-3 तुकडे दालचिनी, लवंगा आणि हिरव्या वेलच्या घातलेल्या आहेत. आता ते मिनिटभर असं परतून घेतलं की त्यामध्ये भिजवून घेतलेले बासमती तांदूळ घातलेत, अर्धा तास भिजवलेत बरं का, आणि त्यातलं सगळं पाणी काढून टाकले. तर 2 मिनिटं छान असे याला परतून घेतले. तांदूळ परतून झाले की मग मी यामध्ये घातलेलं आहे नारळाचं दूध. 1 वाटी तांदळासाठी 2 वाटी दूध घातलेले. आता प्रत्येक जणच नारळाचं दूध वापरत नाहीत, काही जण पाणी वापरतात, काही वेगळी पद्धत वापरतात. तर ही जी माझी पद्धत आहे, तुम्ही नक्की एकदा या पद्धतीने ट्राय करा. आता यामध्ये मी थोडंसं मीठ घातलंय, केसर घातलेलं, पाणी घातलेलं आहे आणि झाकण ठेवून भात असा छान शिजवून घेतलाय. 80 ते 90% एवढा शिजवलेला आहे, यापेक्षा जास्त शिजवायचा नाही. आता भात असा पूर्णपणे मी गार करून घेतलाय. आता त्यानंतर इथे एक कढई घेतली, त्यामध्ये तूप घेतलंय आणि थोडासा सुकामेवा घालून परतून घेतला. आता यामध्ये जेवढे तांदूळ घेतले तेवढाच बारीक चिरलेला गूळ घालून मिक्स करून घेतला. गूळ थोडासा मेल्ट झाला की त्यामध्ये 1 वाटी एवढा नारळाचा चव घातला आणि मिक्स करून घेतला. वेलची आणि जायफळची पूडही घातली, मिक्स केले आणि गार करून घेतलेला जो भात आहे तो यामध्ये अशा पद्धतीने हलक्या हाताने मिक्स करून घेतला. आता यावर झाकण ठेवून 2च मिनिटाची फक्त याला वाफ काढून घेतली आणि 2-3 मिनिटासाठी असंच ठेवलं. नंतर पाहू शकता एकदम मस्त मोकळा, सळसळीत आणि तेवढाच खायला टेस्टी असा आपला नारळी भात इथे तयार आहे. आता ही तर झाली माझी पद्धत, पण तुम्ही कसा बनवता हे मला कमेंट करून नक्की सांगा.